जालन्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक दणका दिला आहे. पोलीस अधीक्षक स्वतः ॲक्शन मोडमध्ये आले असून महसूल आणि पोलीस प्रशासनाने मिळून वाळू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या मोठ्या कारवाईची सविस्तर माहिती अशी की पोलीस प्रशासनाने गेल्या 4 वर्षातील गुन्ह्यांची संपूर्ण कुंडली आणि माहिती गोळा करून ही भव्य मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त तपासणीनंतर आता थेट आरटीओकडे मोठा प्रस्ताव पाठवला जात आहे. जिल्ह्यात ज्या हायवा वाहनांवर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा तब्बल 40 गाड्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव थेट आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. महसूल आणि पोलीस विभागाच्या या संयुक्त धडक कारवाईमुळे बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्यांचे कंबरडे पुरते मोडीत निघाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जालन्यात अवैध वाळू उपशाच्या तक्रारी येत होत्या. मात्र आता थेट गाड्यांचे परवानेच रद्द होणार असल्यामुळे वाळू माफिया वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे जालन्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी मजबूत होताना दिसत आहे. या धडक कारवाईवर आपले काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जालन्याच्या अशाच ताज्या, वेगवान आणि थेट घडामोडींसाठी पाहत रहा फक्त जालना लाईव्ह. धन्यवाद.